हा दोष विशेषतः L104 नावाच्या नवीन सॉफ्टवेअर आवृत्तीतच आढळला. पण प्रश्न असा आहे की एका सौर वादळामुळे इतकी मोठी समस्या का निर्माण झाली? म्हणजे याचं उत्तर विमानाच्या डिझाईनमध्ये आहे नाही का? ते फ्लाय बाय वायर तंत्रज्ञान? अगदी बरोबर. फ्लाय बाय वायर म्हणजे कसं आहे की या विमानात पायलटकडून पंखांपर्यंत थेट मेकॅनिकल तारा किंवा केबल जोडलेल्या नसतात. पायलटच्या प्रत्येक हालचालीचं रूपांतर एका इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये होतं आणि हे सिग्नल कॉम्प्युटरमार्फत विमानाला नियंत्रित करतात. पण फ्लाय बाय वायर हे तर एक आधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञान मानलं जातं ना? बरोबर. पण इथेच त्याची ताकद, त्याची कमजोरी ठरली. जुन्या सिस्टममध्ये कसं मेकॅनिकल केबल्स होत्या, ज्यावर असल्या रेडिएशनचा परिणाम होत नाही. पण इथे आधीशाच इलेक्ट्रॉनिक आहेत. सूर्यावरील स्फोटांमधून जे ऊर्जाकण बाहेर पडतात ते म्हणजे जणू काही सूक्ष्म बुलेट्स आहेत. बापरे! आणि जेव्हा यातला एखादा कण कम्प्युटरच्या मेमोरी चिपला धडकतो तेव्हा तो तिथल्या 0ला 1 किंवा 1ला 0 करून टाकतो. आणि संगणकाच्या भाषेत हा खूप मोठा बदल आहे. यामुळे संपूर्ण सूचनाच बदलून जाते. म्हणजे सरळ जा या सूचनेचं रूपांतर खाली जा असं काहीतरी होतं. आणि या एका घटनेचा परिणाम तो जगभर झाला. एअरबसच्या 55 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली असं म्हटलं जातंय. हो, खरं तर. करा जगभरात पसरलेली हजारो विमाने हे एक प्रचंड मोठं जागतिक ऑपरेशन होतं. भारतातच इंडिगो आणि एअर इंडिया ग्रुपची मिळून 350 पेक्षा जास्त विमानं होती. आणि अमेरिकेत तर थँक्सगिव्हिंगच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. हो, आणि मग ESAने म्हणजे युरोपियन एव्हिएशन